नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू श्रद्धाज व्हाईट हाऊस. घरकाम म्हणजे एक रहस्यच नाही का? कितीही करा तरी असेच वाटणार, घरात काम तरी काय असतं. पण घरकामात फक्त मेहनत नाही तर शब्दसुद्धा महत्त्वाचे असतात. आजच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत हाऊस कोर व्होकॅब्लरी. म्हणजे पुढच्या वेळी स्वीपिंग म्हणजे झाडू मारणं आणि मॉपिंग म्हणजे फरशी पुसणं हे नीट लक्षात राहील. सो लेट्स गेट स्टार्ट इट. आपण बघतोय घर कामातील शब्दसंग्रह, जसं की झाडून घेणे, घर आवरणे, जेवण बनवणे, रूम साफ करणे. याला इंग्लिश मध्ये आपण कसं बोलू शकतो? राईट. आता जेवण बनवणे तर हे कुकिंग रिलेटेड झाले आहे. तर मी सेपरेट कुकिंग रिलेटेड व्होकॅब्लरी देखील बनवली आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ पण मिळून जाईल किंवा माझ्या व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्ही प्लेलिस्ट मध्ये व्होकॅब्लरीच्या प्लेलिस्ट मध्ये देखील हा व्हिडिओ पाहू शकता. तर आता आपण आजचा फर्स्ट वर्ड बघूया. पहिलंच आहे आपला वर्ड घरकाम. तर तुम्हाला समजलंच आहे घरकामाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, तर हाऊस कोर्स. तर आता मी इथे जे मेन वर्ड आहे घरकामासंबंधीचे तर त्याचं इंग्लिश ट्रान्सलेटेड वर्ड दिलेला आहे आणि त्याचं इंग्लिश सेंटेन्स देखील बनवलेले आहे फॉर एक्झाम्पल पर्पज. तर आता घरकामाला इंग्लिश मध्ये म्हणतात हाऊस कोर्स. एक्झाम्पल पहा. आय विल कम्प्लीट माय हाऊस कोर्स अप टू 4 PM. म्हणजे मी माझं घरातील सगळं काम संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कम्प्लीट करून टाकेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे भांडे घासणे. तर भांडे घासणे या प्रोसेसला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? वॉशिंग द डिशेस पण म्हणू शकतात किंवा डुईंग द डिशेस देखील म्हणू शकतात. तर आता मोर ऍडव्हान्स वेनेचं तुम्हाला जायचं असेल तर डुईंग द डिशेस विल बी प्रेफरेबल. ओके. तर एक्झाम्पल, राणी इज वॉशिंग द डिशेस और राणी इज डुईंग द डिशेस. नेक्स्ट, झाडून घेणे. झाडून घेणे आता ह्याला वर्ड आहे इथे मी यूज केलेला आहे. एक्झाम्पल, आय हॅव स्वेप्ट द फ्लोर. म्हणजे मी फरशी झाडून घेतली आहे. वर्ड काय आला? स्वेप्ट. ओके. तसंच झाडून घेणे या प्रोसेसला ब्रूमिंग देखील म्हणलं जातं. BROOMING ब्रूमिंग. आणि झाडूला ब्रूम देखील म्हणलं जातं. तुम्ही ब्रूमिंग किंवा स्वीपिंग दोन्हीपैकी कोणताही वर्ड यूज करू शकता. नेक्स्ट आहे फरशी पुसणे. फरशी पुसणे ह्या प्रोसेसला इंग्लिश मध्ये म्हणतात मॉपिंग द फ्लोर किंवा ओनली मॉपिंग. फरशी पुसणे म्हणजेच मॉपिंग. आणि फरशी पुसण्यासाठी जे इक्विपमेंट यूज केलं जातं ना, क्लॉथ्स, त्याला मॉप म्हणलं जातात. ठीक आहे. तर एक्झाम्पल, यू डिडंट मॉप द फ्लोर. तू फरशी पुसली नाही. नेक्स्ट आहे रूम साफ करणे. माय ब्रदर इज टायडिंग अप द रूम. माय ब्रदर इज टायडिंग अप द रूम. आता रूम साफ करणे म्हणजेच काय? रूम व्यवस्थित करणे. तर जी रूम व्यवस्थित असते त्याला आपण टायडी म्हणतो. ओके. TIDY, टायडी. आणि जर तीच जर रूम अव्यवस्थित विस्कळीत असेल तर अनटायडी. ओके. अविस्कळीत असली तर रूम इज अनटायडी आणि जर छान असली, साफ असली, व्यवस्थित असली तर रूम इज टायडी. सो एक्झाम्पल, माय ब्रदर इज टायडिंग अप द रूम. माझा भाऊ रूम साफ करत आहे. नेक्स्ट सेंटेन्स, अंथरूण टाकणे. आता हा बघा खूप कॉमनली यूज केला जातो वर्ड आपला रोजचा. ठीक आहे. अंथरूण टाकणे म्हणजे ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात मेकिंग द बेड. एक्झाम्पल पहा. यू डिडंट मेक द बेड. तू अंथरूण टाकले नाही. नेक्स्ट, चादर अंथरणे. आता ह्याच्याशीच रिलेटेड आहे पण सेंटेन्स आहे. चादर अंथरणेला इंग्लिश मध्ये म्हणतात स्प्रेडिंग द बेडशीट. ओके. आता हे मी जे वर्ड्स आहे ट्रान्सलेटेड तुम्ही पाहू शकता ते अंडरलाईन केलेले आहे आतापर्यंतचे. ठीक आहे. तर एक्झाम्पल, शी इज स्प्रेडिंग द बेडशीट. ती चादर अंथरत आहे. नेक्स्ट, जेवण बनवणे. आता जेवण बनवले हे सगळ्यांनाच माहिती आहे याचं वर्ड. जेवण बनवण्याच्या प्रोसेसला कुकिंग देखील म्हणतात किंवा
प्रिपेअरिंग द फूड देखील म्हणतात. आणि जेवण ह्या शब्दाला तुम्ही मील देखील म्हणू शकतात किंवा सोपं फूड देखील म्हणू शकता. पण ऍडव्हान्स वेनी किंवा आणखीन एकदम प्रॉपर वेनी जर बोलायचं झालं तर एक्झाम्पल आहे, मदर डिडंट प्रिपेअर द मील टुडे. आईने आज जेवण बनवले नाही. तर आता जेवण बनवले इथं आपण वर्ड यूज केला आहे प्रिपेअर, आणि जेवण ह्या शब्दाला वर्ड आहे मील. ओके, MEAL. आणि जे मील आहे MILL, तर ती म्हणजे गिरणी. फाईन. नेक्स्ट, जाळे काढणे. जाळे काढणे, आता जाळ्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात वेब्स. ठीक आहे, जसं की नेटवर्कचं जाळं असतं ना, तर आपण त्याला बघा वेबसाईट्स वगैरे म्हणतो. म्हणजे जाळ म्हणजे काय, वेब. तर इंग्लिशमध्ये आता एक्झाम्पल पाहूया. वाईप आउट द वेब्स फ्रॉम द वॉल. म्हणजे भिंतीवरचे जे काही जाळे आहे ते सगळे काढून टाक. नेक्स्ट, कचरा फेकणे. इंग्लिशमध्ये आहे थ्रो द ट्रॅश अवे. थ्रो द ट्रॅश अवे किंवा थ्रोविंग ट्रॅश अवे. तर एक्झाम्पल, व्हेन विल यू थ्रो द ट्रॅश अवे. तू कचरा कधी फेकणार आहेस. नेक्स्ट, कामचोर. तर कामचोर ह्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे डुडल. आता हे एक गुगल रिलेटेड जे डुडल आहे ते हे डुडल नाही, तर हे आपण कामचोर साठी. आता एवढा आपण घरकामा रिलेटेड व्होकॅब्युलरी बघितली. आपल्या घरामध्ये कोण एक ना एक कोणतरी असतं जे की कामचोर असतं, तर त्याला आता आजपासून काय म्हणायचं, डुडल. ओके, यू आर अ डुडल. तू कामचोर आहेस. नेक्स्ट, कपडे प्रेस करणे. आता कपडे प्रेस करणे ह्याला इंग्लिशमध्ये आहे आयर्निंग द क्लोथ्स. एक्झाम्पल, फादर इज आयर्निंग द क्लोथ्स. वडील कपडे प्रेस करत आहे किंवा वडील कपड्यांची इस्त्री करत आहे. नेक्स्ट सेंटेन्स, कपडे घड्या करणे. म्हणजे आता घड्या करणे ह्याला इंग्लिशमध्ये आहे फोल्डिंग. ओके, आणि काय घड्या करते, कपड्या, म्हणजे फोल्डिंग द क्लोथ्स. एक्झाम्पल, यू शुड फोल्ड द क्लोथ्स आफ्टर आयर्निंग. म्हणजे इस्त्री झाल्यावर तू कपड्यांच्या घड्या केल्याच पाहिजे. तर मग काय मित्रांनो, आजची हाऊसकोर व्होकॅब्युलरी शिकल्यावर आता काम करताना देखील मजा कराल ना. आय नो यू विल रिअली एन्जॉय दॅट हाऊसकोर, राईट. सो अशाच इंटरेस्टिंग व्होकॅब्युलरीसाठी श्रद्धाज YT हाऊसला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून विथ श्रद्धाज YT हाऊस. टिल देन ओनली प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. See you in next video. You guys are lovely. Take care.